नमस्कार शेतकरी मित्रांनो, माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांचे यूट्यूब चॅनल आणि फेसबुक पेजवरती मी रविराज साबळे पाटील आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, आज मी आहे धाराशिव जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात सरडेवाडी गावामध्ये। इथे आपण 7 मार्च 2023 साली शेतकऱ्यांकडे कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग मध्ये आणि कन्सल्टन्सी मध्ये बाग लागवड केली होती। तर या बागेचा जो आजपर्यंतचा रिव्ह्यू आहे तो स्वतः आपण त्या जे शेतकरी आहेत त्यांच्यासोबत आपण आज बोलणार आहोत। तुम्ही हा शेवटपर्यंत व्हिडिओ बघा, म्हणजे तुम्हाला समजून जाईल की नेमकी पेरू बाग कशी आणि किती लवकर आणता येते, दाट लागवड केल्यानंतर काय अडचणी येतात का, किंवा दाट लागवड करून काही प्रॉब्लेम नाहीत आणि उत्पन्नाबद्दल याबद्दल सगळी माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। शेतकरी मित्रांनो, आज आपल्यासोबत आहेत मुकुंद दुर्गुडे सर। सर, तुमची आणि माझी ओळख नेमकी कशी हे सगळ्यात आधी सांगा। सुरुवातीला तर म्हणजे गेल्या वर्षी जानेवारी 2023 मध्ये मी तुमचा एक यूट्यूबला व्हिडिओ बघितला की माझ्या मनामध्ये असंच झालं की बाबा आपण फळबागेकडे वळलं पाहिजे। मग त्यामध्ये कुठली लावायची हा पण प्रश्न होता। बऱ्याच ठिकाणी मी पेरूच्या बागा बघून आलो। त्यानंतर यूट्यूबला मी तुमचा व्हिडिओ बघितला। जो तुमचा व्हिडिओ मी बघितला त्या व्हिडिओमध्ये मला असं जाणवलं की बाबा हा खरंच म्हणजे शेतकऱ्यांचं चॅनल आहे आणि स्वतःच्या बागेमध्ये एवढी डेव्हलपमेंट करू शकतात। तर त्यामध्ये मी 14 जानेवारीला मी तुमच्या भूम तालुक्यातल्या तिंत्रजमध्ये भेट दिली बागेला। त्यावेळेस माझा विश्वास बसला की खरंच म्हणजे जे यूट्यूबवर दाखवलं जातं तेच तुम्ही म्हणजे जे तुम्ही पिकवलंय तेच यूट्यूबवर दाखवलं, हा विश्वास बसला। त्या शब्दावर मी विश्वास ठेवून तुमचं जे मार्गदर्शन लाभलं किंवा जे काही प्रोत्साहन दिलात ते इथपर्यंत मी आज म्हणजे आता असं वाटतंय की मी आता कुठंतरी म्हणजे सक्सेस रूटवरती आलेलो आहे। मला सांगा, ही लागवड करत असताना सगळ्यात सुरुवातीला आपण कशावरती बोललो होतो, म्हणजे जमीन या सगळ्या गोष्टींवरती तुम्हाला सांगत असताना जमीन कशी सांगितली होती, हलकी मध्यम की भारी? हलकी ते मध्यम ते हलक्या स्वरूपाची जमीन चालेल हे सांगितलेलं होतं। शेतकरी मित्रांनो, आपण शेतकऱ्यांना सांगत असताना काळी जरी जमीन असेल तरी ती ब्लॅक कॉटन सॉइल असू नये आणि ती डीप खोलवरती कॉटन सॉइल म्हणजे खोल जमीन असू नये, त्याला मुरुम साधारणतः 3 फुटावरती असावा। या जमिनीला पण असंच आहे। वरतून ही जमीन खूप भुसभुशीत आहे, काळसर आहे, आपण खाली याला मुरुम लागतो, 2 फुटावर 2.5 फुटावरती याला मुरुम लागतो। त्यामुळे या जमिनीची आपण निवड केलेली होती। त्यानंतर तुम्हाला आमच्यासोबत काम करत असताना आपलं अग्रीमेंट कसं ठरलं होतं? अग्रीमेंट आपलं साधारणतः म्हणजे रोप म्हणजे मला विचारायचं असं आहे की आपली काम करण्याचं स्वरूप मी तुम्हाला कसं सांगितलं होतं? कामाचं स्वरूप म्हणजे लागवडीपासून टिल मार्केटिंग पर्यंत आपण तुमच्यासोबत काम करणार, त्याच्यामध्ये व्हिजिट इन्क्लुडेड असणार। रोपांपासून मार्केट मध्ये माल विकेपर्यंत आम्ही तुम्हाला प्रॉपर गाईड करणार आणि आलेल्या उत्पन्नामध्ये पर्सेंटेज घेणार। या पद्धतीत आपण लिगली स्टॅम्पवरती लिहून आपण अग्रीमेंट केलं। त्यानंतर यांनी रोपाची ऑर्डर दिल्यानंतर आपण टॉप क्वालिटीची रोपं जी आपण बनवतो ती दिलेली आहे। तुम्ही बघू शकता, झाड 10व्या महिन्यामध्ये बाग आहे। बागेला साधारणतः आता एका झाडाला 65 ते 70 फोम लागलेला आहे आणि पूर्ण तुम्हाला लाईन मध्ये दिसेल की कुठेही तुम्हाला कमी जास्त असं बागेमध्ये प्रॉब्लेम दिसणार नाहीये। मला सांगा, आतापर्यंत या लागवडीला एकरी साधारणतः मी सांगितलं होतं की 2.5 ते 3 लाखापर्यंत खर्च येतो। तर मी सांगितलेला खर्च आणि आता झालेल्या खर्चामध्ये काही तफावत आहे का? तफावत तर बाकीच्या म्हणजे इतर खर्चांमध्ये म्हणजे औषध म्हणा किंवा रोप याच्यामध्ये जास्तीचा खर्च नाही। शेवटी मजुरीचा जो भाग आहे तो ज्या त्या इकडे म्हणजे अवलंबून ज्या त्या भागावरती आता आमच्या इकडे मजुरांची कमतरता आहे, तर माझा औषधांपेक्षा किंवा इतर खतांपेक्षा मजुरीलाच जास्त पैसे गेलेत। आता मला सांगा, आम्ही जशी शेतकऱ्यांना कमिटमेंट करतो, कन्सल्टन्सीमध्ये जर बाग आमच्याकडे आली तर आम्ही शेतकऱ्यांना सांगतो की छाटणीसाठी आणि फोम बॅगिंग करण्यासाठी आम्ही स्वतः कंपनी मार्फत लेबर प्रोव्हाइड करतो। तर तुम्हाला तसं लेबर मिळालं का?
हो, मला लेबर मिळालं आणि आता इथं माझ्या इथं जे काय म्हणजे मजुरी चालू आहे त्यापेक्षा कमी दरामध्ये मला फोम लावण्यासाठी मजूर मिळाली म्हणजे आपल्याकडून. आता आपण या बागेला पूर्ण तारकाठी केलेली आहे. आपलं अंतर तुम्ही सांगा एकदा. माझं 2 ओळीमधलं अंतर 7 फुटाचं आहे आणि 2 झाडांमधलं अंतर हे 4 फुटाचं आहे. आता याच्यामध्ये तुम्हाला आतापर्यंत 1 वर्ष आता होईल 2 महिन्यामध्ये, तर तुम्हाला असं वाटलं का की बाबा आपली बाग दाट झालेली आहे किंवा आपल्याला भविष्यात प्रॉब्लेम येऊ शकतो 5 वर्षानंतर? नाही, काहीच अडचण नाही. आता तुम्ही बघू शकता इझिली याच्यामध्ये म्हणजे फिरता येईल आपल्याला. आता तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे बघू शकता बागेमध्ये पूर्णतः फिरता येतं, पूर्णतः वाट राहिलेली आहे आणि याच्यामध्ये झाडाला टच न होता संपूर्णतः फिरता येतं. आपण फक्त फवारणी जी आहे ती STP ने प्रोव्हाइड करतो किंवा सांगतो करायला, त्याच्यामुळे ब्लोअरचा याच्यामध्ये संबंध नाही. वर्षभर मला सांगा, वर्षभर तुम्हाला बागेमध्ये ट्रॅक्टर किती वेळा चालवायला लावला? साधारणतः ट्रॅक्टर सुरुवातीच्या 4 महिन्यापर्यंत चालवायला सांगितलेला. 4 महिन्यानंतर पूर्ण म्हणजे शेंडा दुसऱ्या वेळेसचा मारला की ट्रॅक्टरची मशागत बंद. वर्षभर बाग लावल्यानंतर ट्रॅक्टर चालवण्याची गरज नसते. फवारणीसाठी तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही अंतर वाढवू शकता, पण जे आपण उत्पन्न आणि टनेजचं बोलतो, तुम्हाला सांगतो त्याप्रमाणे आपल्याला रिझल्ट भेटले पाहिजे म्हणून रेकमेंडेड जी लागवड आहे ही 8x4 वरती मॅक्झिमम आहे. त्याच्या आतच तुम्हाला अंतर ठेवावं लागेल. मला सांगा, आता तुम्हाला किती फोम बसलेला आहे? आपली झाडं किती आहेत आणि फोम किती बसलाय? किती एकर? माझ्या 85 गुंठ्यामध्ये 3350 रोपं लागवड झालेली आहे आणि 2,20,000 फोम हा आता म्हणजे बसलेला आहे पहिल्याच तोडणीमध्ये. शेतकरी मित्रांनो, सध्या झाडाचं बघितलं, प्रत्येक झाडाचे आता फोम लावून 15 दिवसाच्या आसपास झाले. फोमने जागा सोडलेली आहे, फोम फुगायला लागलाय आणि उन्हाळ्यातला माल असल्यामुळे सरासरी 300 ग्रॅमचं वजन याला येणार आहे. 300 ग्रॅमने म्हटलं तरी 2 लाख फोमचेच आपल्याला 60 टन माल निघतो. मी कमिटमेंट करत असताना शेतकऱ्यांना सांगतो की मी एकरी किंवा एका झाडापासून 15 किलो मिनिमम माल काढून देतो. त्या हिशोबाने 20 टनाच्या आसपास होतो, पण आपण यावेळेस त्याच्यापेक्षा 10 टन आहेत आणि ऑन टाइम आहेत. मला सांगा, तुम्हाला मी सुरुवातीला सांगितलं होतं की आपण पहिल्या 14 महिन्यामध्ये सायकल कंप्लीट करतो एक फळ निघण्याची. तर लागवडीपासून तुम्हाला किती महिने लागणार आहे? आता लागवडीपासून साधारणतः आता उद्याच्या 7 जानेवारीला 10 महिने पूर्ण होतात. साधारणतः मला 12 ते 12.5 जास्तीत जास्त महिन्यामध्ये माझं म्हणजे पहिल्या तोडणीचं फळ माझ्या हातात येणार आहे. शेतकरी मित्रांनो, आपण सांगताना शेतकऱ्यांना 14 महिने सांगतो. ही बऱ्याच जणांना अतिशयोक्ती वाटते, परंतु हा रिझल्ट तुमच्या समोर आहे. 7 मार्च 2023 रोजी लागवड केलेला प्लॉट आहे. त्या हिशोबाने तुम्ही निवडा. इथून पुढे 2 महिने हार्वेस्टिंग चालणार आहे, फळ फुगून हार्वेस्टिंग चालणार आहे. फेब्रुवारी एंड पर्यंत हा भर संपणार आहे. म्हणजे कंप्लीट 12 महिन्याच्या आतमध्येच आपण पहिली तोडणी जी आहे ते पूर्ण करणार आहोत. आता आम्ही तुम्हाला कन्सल्ट करत असताना औषधं देत असतो, ती आमची स्वतःची आहेत की आम्ही कोणाचं असं आणून देतो का? नाही, त्याच्यामध्ये तुम्ही फक्त आता पण जे औषध लागणार आहे ते फक्त तुमच्याकडून सांगितलं गेलं, ते आम्ही उपलब्ध केले. आम्ही फक्त शेतकऱ्यांना औषध सांगत असताना मल्टीनॅशनल कंपन्या ज्या ब्रँडचे रिझल्ट आहेत तीच रेकमेंड करतो. आणि फवारणी करत असताना तुम्हाला असं जाणवलं की रिझल्ट येण्यासाठी 2 दिवसाला फवारणी करतो? नाही, तुम्ही जे शेड्यूल ठरवून दिलेलं आहे त्याच्या आत कधीच म्हणजे फवारणी करायची गरज लागली नाही किंवा कुठल्या रोगाचा प्रादुर्भावच मला आतापर्यंत बागेमध्ये कधीच जाणवलेला नाही. आतापर्यंत आपण या बागेला निमॅटोडचं औषध किती वेळा सोडलंय? निमॅटोडचं औषध साधारणतः 2 वेळेस दिलेलं आहे आपण औषध. आपण प्रिव्हेंटिव्ह म्हणून वेल्लम प्राईम हे औषध सोडायला लावतो शेतकऱ्यांना. त्याची ऍक्च्युअली गरज नसते. मी माझ्या घरच्या बागेला तर सोडतच नाही, पण मी स्वतः वैयक्तिक इथं उपलब्ध नसतो रोजच्या, म्हणजे महिन्याची व्हिजिट वेगळी आणि रोजचं उपलब्ध असणं वेगळं असतं. त्याच्यामुळं आम्ही शेतकऱ्यांना वर्षामधून 2 वेळा वेल्लम प्राईम देण्यासाठी रेकमेंड करतो. त्याने निमॅटोड येण्याचं प्रमाण, आल्यानंतर निमॅटोड कंट्रोल व्हायला वेळ लागतो, म्हणून त्याच्या आधीच प्रिव्हेंटिव्ह दिलेलं कधीही योग्य. शेतकरी मित्रांनो, ही जी बाग आहे या बागेला मी फक्त गाईड केलेलं आहे, पण सगळं काम हे मुकुंद सरांनीच केलेलं आहे. ते दिवस रात्र, दिवसा सकाळचा 10 वाजेचा टाइम आणि ऑफिस संपल्यानंतर त्यांचा संध्याकाळचा पूर्ण टाइम या बागेला ते देतात.
दुसरी गोष्ट आहे, ते फवारणी स्वतः वैयक्तिक घेतात, ते कोणाकडून फवारणी करून घेत नाही. शेती करत असताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे नेहमी. तुम्ही निर्णय घेतला आज की मला पेरू बाग लावायची, पेरूच नाही कोणतीही बाग लावा, ती लावत असताना तुम्ही जो निर्णय घेतलाय तो तुम्ही स्वतः खंबीरपणे तो शेवटपर्यंत नेणार आहेत, तेव्हाच ती सक्सेस. तुमच्या मेहनतीला सध्या शेवटी सक्सेस भेटताना दिसत आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला, आमच्यासोबत काम केलं, त्याच्याबद्दल खूप खूप आभारी आहे. रिच ॲग्रो तर्फे तुमचं मनापासून स्वागत आणि अभिनंदन पण आहे. पुढील वाटचालीसाठी तुम्हाला शुभेच्छा पण आहेत. खरं तर मीच तुमचे आभार मानायला पाहिजे, कारण जे गोष्ट म्हणजे माझ्याकडे जमीन उपलब्ध होती, पैसा उपलब्ध होता, पाणी उपलब्ध होतं, पण जे योग्य मार्गदर्शन किंवा जे मोलाचं मार्गदर्शन तुमच्याकडून मिळालं त्याच्यामध्ये मी खूप खरं तर तुमचे रिच ॲग्रोचे आभार मानायला पाहिजेत आणि मानणारच आहे. याच्यामध्ये आम्हाला याचाच आनंद आहे की शेतकरी खुश आहे. आणि मुळातच मुकुंद सरांचा शेती हा 100% व्यवसाय नाही आहे. मुकुंद सरांनी हा शेतीकडे वळण्यासाठी सुरुवात केलेली आहे. आधी त्यांचा व्यवसाय वेगळा आहे, पण दुसरी कामं करून म्हणजे बाहेरची कामं करून ते शेतामध्ये एवढे 100% देऊन सक्सेस होऊ शकतात. तर 100% शेतकरी असणारा माणूस का होत नाही, याकडे आपण लक्ष दिलेलं पाहिजे. याकडे आपण लक्ष देऊन काम केलं तर हे तुम्हाला होणार आहे. मुकुंद सर खूप खूप धन्यवाद. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझी शेती माझा प्रयोग या शेतकऱ्यांच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.